श्री स्वामी समर्थ. बाळा, थोडा वेळ शांत बस. आज तू जे ऐकणार आहे ते फक्त एक व्हिडिओ नाही. हा एक संकेत आहे, एक हाक आहे जी थेट तुझ्यापर्यंत पोचली आहे. तू हजारो गोष्टी पाहू शकला असता, पण तरीही तू इथे आहेस. याचा अर्थ तुझ्यासाठी काहीतरी ठरलेलं आहे. मी तुझ्याशी बोलत आहे. हो, तुझ्याशीच. तुझं नाव काहीही असो, तुझी परिस्थिती काहीही असो, पण हा क्षण, हा संवाद फक्त तुझ्यासाठी आहे. तुझ्या मनात सध्या खूप काही चालू आहे. काही विचार तुला सतावत आहेत. काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. काही गोष्टी तुला थकवून टाकत आहेत. आणि कधी कधी तुला असं वाटतं की कोणीच समजत नाही. पण बाळा, मी सगळं पाहतो आहे. तुझं मौन सुद्धा मला ऐकू येतं. तुझ्या मनातलं ओझं मला जाणवतं. आणि म्हणूनच आज मी तुला सांगायला आलो आहे, तू एकटा नाही. मी तुझ्या सोबत आहे. आता एक दीर्घ श्वास घे. हळूहळू आणि मनात हळूच म्हण, मी इथे आहे. जर तू हे मनापासून म्हटलं असेल तर तुला थोडी शांतता जाणवली असेल. आणि जर ती शांतता जाणवली असेल तर कमेंटमध्ये लिही. ही कोणालाही दाखवण्यासाठी नाही, ही तुझी आणि माझी एक खूण आहे. कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या सोबत आहेत. आता लक्षपूर्वक ऐक. पुढील काही दिवस तुझ्यासाठी वेगळे असणार आहेत. कारण तुझ्या आत काहीतरी जागं होत आहे. जे आतापर्यंत शांत होतं ते आता हळूहळू उलगडत आहे. तुम्हाला सगळं एकदम समजणार नाही, पण तुम्हाला जाणवायला लागेल की काहीतरी बदलतं आहे. तुझ्या विचारांमध्ये, तुझ्या भावनांमध्ये, तुझ्या निर्णयांमध्ये. तू इतके दिवस बाहेर उत्तर शोधत होतास, पण उत्तर नेहमीच तुझ्यातच होतं. फक्त तू स्वतःला ऐकलं नाही. आता ते बदलणार आहे. आजपासून तू स्वतःकडे वळणार आहेस आणि तिथे तुला शांतता सापडेल. तुझ्यावर जे काही ओझं आहे ते कायमचं नाही. तुझं दुःख कायमचं नाही. तुझी ही अवस्था कायमची नाही. हे सगळं बदलत आहे, हळूहळू पण नक्की. जर तुला आतून वाटत असेल की हो, मला बदल हवा आहे, तर फक्त मनात एकदा हो म्हण. आणि जर वाटलं तर कमेंटमध्ये लिही, हो, मला बदल हवा आहे. ही तुझ्या सुरुवातीची खूण असेल. आता स्वतःला दोष देणं थांबव. भूतकाळाला धरून बसणं थांबव. जे झालं ते संपलं. तू अजून इथे आहे याचा अर्थ तुझ्यासाठी अजून खूप काही बाकी आहे. आणि ते चांगलंच आहे. तुझ्यासाठी योग्य आहे. तुला सगळं कंट्रोल करायची गरज नाही. कधीकधी सोडून देणंही आवश्यक असतं. कारण ज्या गोष्टी तू जबरदस्तीने पकडून ठेवतोस त्या तुला थकवतात
आणि ज्या गोष्टी तू विश्वासाने सोडतो त्या योग्य ठिकाणी पोहोचतात. आता थोडं हलकं हो. तुझ्या मनाला विश्रांती दे. तुला सगळं आता समजण्याची गरज नाही. फक्त विश्वास ठेवायचा आहे. बाळा, मी तुझ्या सोबत आहे हे लक्षात ठेव. जेव्हा तुला भीती वाटेल, जेव्हा तुला एकटं वाटेल, तेव्हा डोळे बंद कर आणि शांत बस. मी तिथेच असेन तुझ्यासोबत. जर तुम्हाला हा अनुभव आतून जाणवत असेल तर फक्त एकदा हळूच हसा. कोणी पाहत नाही. ही फक्त तुमची आणि तुमच्या शांततेची भेट आहे. पुढे अजून काहीतरी आहे जे तुम्हाला ऐकायला हवं, कारण तुमचा प्रवास आता सुरू झाला आहे. आणि आता तुम्हाला काही गोष्टी जाणवायला लागतील. सगळं अचानक बदलणार नाही, पण तुमच्या आत काहीतरी हलकं होईल. ज्या विचारांनी तुम्हाला पकडलं होतं ते हळूहळू सैल होतील. तुम्हाला जाणवेल की तुम्ही त्या विचारांपेक्षा मोठे आहात. तुम्ही तुमच्या परिस्थितीशी नाही, तुम्ही तुमच्या भीती नाही, तुम्ही तुमच्या भूतकाळात नाहीत. तुम्ही त्या सगळ्यांपेक्षा खूप मोठे आहात. आणि ही जाणीव तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करेल. आता थोडं लक्ष द्या तुमच्या श्वासावर. तो आत येतो आणि बाहेर जातो. शांतपणे, सतत, तुमच्या न कळत. हा श्वास तुम्हाला सांगतो आहे की जीवन अजूनही चालू आहे. आणि जिथे जीवन आहे तिथे शक्यता आहे. तुमच्यासाठी अजून खूप काही शक्य आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही अजून संपलेले नाही. तुमची कहाणी अजून बाकी आहे. आणि पुढचा भाग तो सुंदर असू शकतो जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर. आता तुमच्या मनात एक छोटा विचार आणा. मी बदल स्वीकारतो. हळूच म्हणा मनात. जर हा विचार तुम्हाला योग्य वाटत असेल तर कमेंटमध्ये स्वीकार आहे हा शब्द लिहा. ही तुमच्या नवीन सुरुवातीची खूण असेल. आता तुमचं लक्ष भूतकाळावर नाही, तुमचं लक्ष भविष्याच्या भीतीवर आहे. तुमचं लक्ष फक्त या क्षणावर आहे, कारण इथेच तुम्ही तुमची ताकद आहात. आता स्वतःला माफ करा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला दोष देता त्या सोडा. तुम्ही त्यावेळी जे करू शकत होता तेच केलं आणि ते पुरेसं होतं. तुम्ही अपूर्ण नाही, तुम्ही तुटलेले नाही, तुम्ही फक्त थकलेले आहात. आणि आता तुम्ही पुन्हा उभं राहत आहात, हळूहळू पण नक्की. बाळांनो, मी तुमच्या सोबत आहे हे विसरू नका. तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा मी तुमच्यातच प्रकट होतो. तुमच्या शांततेत, तुमच्या धैर्यात, तुमच्या सकारात्मक विचारात. आता हा क्षण लक्षात ठेवा, ही भावना लक्षात ठेवा, कारण याच क्षणापासून तुमच्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. आणि तो थांबणार नाही, तो वाढत जाईल, तुम्हाला पुढे घेऊन जाईल, तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवेल. जर तुम्हाला आतून असं वाटत असेल की हो, काहीतरी बदललं आहे, तर फक्त एकदा मनापासून कमेंट करा. आणि जर वाटलं तर कमेंटमध्ये धन्यवाद लिहा. ही तुमची कृतज्ञता आहे जी तुमचं आयुष्य अजून सुंदर बनवेल.
लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्यासोबत एक शक्ती आहे जी तुम्हाला मार्ग दाखवत आहे, जी तुम्हाला सांभाळत आहे, जी तुम्हाला पुढे नेत आहे आणि ती शक्ती नेहमी तुमच्यातच होती. आता तुम्ही तिला ओळखायला लागला आहात. बाळांनो, शांत रहा, विश्वास ठेवा आणि पुढे चालत रहा. मी तुमच्या सोबत आहे नेहमी. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ.